नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन. तर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला मित्रांनो, तो झाला रायगड या किल्ल्यावर झाला मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला मित्रांनो, तो झाला 1674 या वर्षी झाला मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणून कोणता किल्ला प्रसिद्ध आहे? तर शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणून प्रसिद्ध किल्ला जो आहे मित्रांनो, तो आहे तोरणा या किल्ला मित्रांनो. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांचा सामना कोणाशी झाला? तर प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांचा सामना जो झाला मित्रांनो, तो झाला अफजल खानशी झाला मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, अफजल खानचा वध कोणत्या ठिकाणी झाला? तर अफजल खानचा वध जो झाला मित्रांनो, तो झाला प्रतापगडशी झाला मित्रांनो. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, सिंहगडाच्या लढाईत शौर्य गाजवणारे सरदार कोण होते? तर सिंहगडाच्या लढाईत शौर्य गाजवणारे सरदार जे होते मित्रांनो, ते होते तानाजी मालुसरे होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, पावनखिंडीच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी कोणी पराक्रम केला? तर पावनखिंडीच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी जो पराक्रम केला तो बाजी प्रभू देशपांडे यांनी केला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य कोणत्या कामाशी संबंधित होते? तर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य जे होते मित्रांनो, ते होते अर्थव्यवस्थेची याच्याशी संबंधित होते मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख महत्त्व काय होते? तर आरमाराचे प्रमुख महत्त्व जे होते मित्रांनो, ते होते समुद्र मार्गाचे संरक्षण. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? तर संभाजी महाराज जे होते मित्रांनो, ते त्यांचे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, पेशव्यांची राजधानी कोणती होती? तर पेशव्यांची राजधानी जी होती मित्रांनो, ती होती पुणे होती मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, पहिली पेशवे म्हणून कोणाला ओळखले जाते? पहिली पेशवे म्हणून ओळखले जाते मित्रांनो, ते ओळखले जाते बाळाजी विश्वनाथ यांना ओळखले जाते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, थोरले बाजीराव पेशवे कोणत्या लढाईसाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर थोरले बाजीराव पेशवे जे ते पालखेडीची लढाईसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी संस्था स्थापन केली मित्रांनो, ती सत्यशोधक समाजाची संस्था स्थापन केली मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो, ती झाली 1873 या वर्षी झाली मित्रांनो. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली? तर सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा जी सुरू केली मित्रांनो, ती केली पुणे येथे केली मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला कोणत्या काळात लोकप्रिय स्वरूप दिले? तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला जे आहे ते 1890च्या दशकाला लोकप्रिय स्वरूप दिले मित्रांनो. बी एच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील मऊ येथे झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जो झाला मित्रांनो, ते मध्य प्रदेशातील इंदोर परिसरात मऊ येथे झाला मित्रांनो. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रमुख उद्देश काय होता? तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रमुख उद्देश जो होता मित्रांनो, तो होता मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती. तर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती आहे हा प्रमुख उद्देश होता मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर आपण बघूया भूगोलचे सराव क्वेश्चन. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी जी मित्रांनो ती आहे मुंबई आहे. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे 22वा येतो, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी जी मित्रांनो ती आहे नागपूर आहे. तर बी आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला जो समुद्र आहे मित्रांनो, तो आहे अरबी समुद्र आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील पर्वतरांग कोणती? तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील पर्वतरांग जी मित्रांनो, ती आहे सह्याद्री पर्वतरांग आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे मित्रांनो, ते आहे कळसुबाई शिखर आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर जे मित्रांनो, ते आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तर सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी जी मित्रांनो, ती आहे गोदावरी नदी आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कुठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम जो होतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये, तो होतो त्र्यंबकेश्वर इथे येतो मित्रांनो. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम जो होतो मित्रांनो, तो महाबळेश्वर इथे होतो. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर भीमा नदीचा उगम जो होतो मित्रांनो, तो होतो भीमाशंकर इथे होतो मित्रांनो. तर ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, तापी नदी महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून वाहते? तर तापी नदी जी महाराष्ट्रातून वाहते मित्रांनो, ती उत्तर महाराष्ट्रातून वाहते. या भागातून वाहते मित्रांनो. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, महाराष्ट्रातील प्रमुख काळी माती कोणत्या पिकासाठी विशेष उपयुक्त आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख काळी माती जी मित्रांनो, ती कापूस या पिकासाठी प्रमुख उपयुक्त आहे मित्रांनो. तर ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध प्रदेश कोणता? तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध प्रदेश जो मित्रांनो, तो आहे विदर्भ आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, कोकण प्रदेश कोणत्या दोन भौगोलिक घटकांदरम्यान आहे? तो कोकण प्रदेश जो आहे मित्रांनो, तो सह्याद्री व अरबी समुद्र या दोन भौगोलिक घटकांदरम्यान आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर जे मित्रांनो, ते आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तो आहे अहिल्यानगर जिल्हा आहे मित्रांनो. त्यानंतर कोणता जिल्हा आहे? तो पुणे जिल्हा येतोय. पहिल्या नंबरवर जो आहे अहिल्यानगर आहे, दुसऱ्या नंबरवर पुणे जिल्हा आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा जो मित्रांनो, ते मुंबई शहर आहे मित्रांनो सर्वात लहान. आणि त्याच्याच नंतर मुंबई शहर सगळ्यात लहान मुंबई शहर आहे. त्याच्यानंतर कोणता येतो? तो मुंबई उपनगर येतो मित्रांनो. त्याला आपला राईट आन्सर काय होईल या 37 क्वेश्चनचं? तर ए होईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे मित्रांनो, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे मित्रांनो, ते भाग विदर्भाशी संबंधित आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची समुद्र किनारपट्टी कोणत्या विभागाला लाभली आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची समुद्र किनारपट्टी जी लाभली आहे मित्रांनो, ती लाभली आहे कोकणाला लाभलेली आहे मित्रांनो. तर सी आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. जर काही इम्पॉर्टंट